86व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर, मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा आदरणीय प्राध्यापिका उषाताई तांबे, स्वागत अध्यक्ष माझे मित्र आदरणीय सुनीलजी तटकरे, साहित्य महामंडळाचे सुरेश नाईक, उज्ज्वला मेहेंदळे, गुरुनाथ दळवी, माझे मित्र नितीन चंद्रकांत देसाई, खासदार अनंतराव गीते, आमदार सदानंदजी चव्हाण, माजी आमदार रमेश कदम, माझे सहकारी मित्र मधुजी चव्हाण, नगराध्यक्षा सावित्रीताई, या ठिकाणी उपस्थित टिळक स्मारक वाचनालयाचे अरविंद जाधव, प्रकाश देशपांडे, प्रकाश काणे, धनंजय चितळे, नेहमीच चिपळूण काय करायचं म्हटलं की पाठीवर थाप मारणारे आमचे नाना जोशी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व मित्रांनो, खरं म्हणजे आजच्या या समारोपाला माननीय मुख्यमंत्री येणार होते, माननीय नारायण राणे साहेब येणार होते, पण बहुधा या साहित्य राजकारण्यांची बरीच वर्दळ चालली आहे अशी चर्चा इतकी प्रभावीपणे गेली असेल, त्यामुळे ते दोघं जण येऊ शकले नसतील किंवा संमेलनाच्या समारोपाला माननीय मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असा उल्लेख होता. किती सालचे मुख्यमंत्री, आजचे का 2014चे, हे बहुधा तटकरे साहेब लिहायचं राहिलं असणार. आणि त्यामुळे कोकणात नियतीने काय लिहिलं मला माहित नाही गीते साहेब, पण मनापासून एक गोष्ट, यावेळी या अधिवेशनाला येताना गेली काही वर्ष सातत्याने साहित्य संमेलन जातोय, पण या अधिवेशनाला येताना मला असं होमली वाटलं. राजकारणात जसं आपण एका विधिमंडळ अधिवेशनात चाललोय तसंच तांबे मॅडम वाटलं. कारण विधिमंडळ अधिवेशन सुरू होणार म्हटलं की काहीतरी वाद चालू होतो. स्मारक होणार का नाही होणार, दिंडी निघणार का नाही निघणार, परशुराम लागणार का नाही लागणार, किंवा त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री चहापानावर बहिष्कार टाकणार, मग आमचा चहापान करणार. मग एक दिंडी आपली दलवाईंच्या इथून निघाली, चांगलं आलं, आवश्यक होतं, त्याचं मनापासून मी कौतुक करतो, अभिनंदनही करतो. पण हे तसं थोडं आम्हाला बहुधा राजकीय कार्यकर्त्यांना बाहेरचं वाटू नये असं माहोल त्यातलं सगळं या संमेलनाच्या वेळी झालं होतं. पण डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू राहिले आहेत. ते यापेक्षा अनेक कॉन्ट्रोवर्सीजना त्यांनी तोंड दिलंय आणि त्यामुळे आपण अतिशय योग्य पद्धतीने सगळ्या वादावर मात करते संमेलन यशस्वी केलं. आणि आमच्या कोकणच्या आणि बाकी साहित्यिक जनतेने इतकी भरमसाठ उपस्थिती लावून, कोणतंही तुम्ही वाद करा, कितीही मीडियात काही येऊ द्या, पण आमचा याला पूर्णपणे साहित्य संमेलन जे होत आहे त्याला ही उपस्थिती हीच दाद आहे आणि अशी साहित्य संमेलन ही गरज आहे, हे यातलं सिद्ध झालं. बहुधा तटकरे साहेब मुख्यमंत्री महोदय आज आले असते आणि कोतापल्ले साहेबांकडनं जर त्यांनी कानमंत्र घेतला असता की वादावादी होऊन सुद्धा कसं चांगलं करायचं, तर आघाडी सरकार चालवताना त्याचा उपयोग नक्की मला वाटतं त्यांना नक्की होऊ शकला असता. पण तांबे मॅडम, राजकारण्यांची गर्दी हा दोष साहित्यिकांचा नाही, हा दोष आयोजकांचा नाही. सध्याचा जो काळ आहे कोतापल्ले सर, हा कोएलिशन एरा आहे, आघाडी आणि युतीचं. मग उद्घाटन जर आघाडीतल्या त्यांनी केलं तर समारोपाला यांना आणावंच लागतं, नाहीतर ते नीट चालत नाही. पुन्हा विरोधकात सुद्धा युती आहेत, त्यामुळे विरोधकातला हा आला की तोही आणा. आधी कसं होतं की यशवंतराव चव्हाण एकटे आले, वसंतराव नाईक एकटे आले, भागत होतं. आता असं राहिलं नाहीये. मी आता राज्यात उद्योग जरी आणायचा तर सत्तेतल्या दोघांना शांत करावं लागतं, विरोधकातल्या दोघा तिघांना शांत करावं, मग उद्योग पुढे यशस्वी होतो. तशी अवस्था साहित्य समय झाली आहे. त्यामुळे हा एक ट्रान्झिशन पिरियड आहे, 2-5 वर्ष हे चालेल आणि शेवटी नंतर पोलरायझेशन होईल
आणि त्यावेळी पुन्हा आपल्याला एखादा राजकारणी या स्टेजवर दिसेल, हा मला विश्वास आहे. त्यामुळे ही तात्पुरती फेज आपण मान्य केली पाहिजे. राजकारणात जनतेने मान्य केली, साहित्यापुरती आपण मान्य करू. त्यामुळे याचं काही फार टेन्शन वर्तमानपत्रात मीडियामध्ये लोकांच्या मनात काही आलं ते आपण घेतलं पाहिजे असं त्यातलं मला मनापासून वाटत नाही. कारण अनेक वेळा संमेलन जवळ आले की नवनव्या वादांना तोंड फुटतं, हिरिरीने वाद उकरून काढले जातात, हिरिरीने ते लढवले जात नाहीत. संमेलन संपलं की वाद संपतात. हे पेटलेले मुद्दे एकदम मेणबत्ती विजल्यावर की विजूनच जातात. म्हणजे त्याची धग कायम राहील. खरंच जर एखादा वाद असेल, एखादा विषय असेल तर त्याची धग राहिली पाहिजे. साहित्याच्या माध्यमातून तर याविषयी चर्चा झाली पाहिजे, या विषयीची चर्चा होणं ही अपेक्षित आहे. पण साहित्य म्हणजे आधी वाद होतात आणि संमेलन संपलं की संपून जातात. मग हे वाद खरंच वाद असतात का, असा प्रश्न पडतो. अन्यथा मग बाकी क्षेत्रात जसे वाद असे तात्पुरते निर्माण केले जातात आणि ते निर्माण झाल्यानंतर खरंच त्या वादाच्या पाठीशी आपला विचार घेऊन त्याचा पाठपुरावा करावा असं होताना तर मला खरंच कधी दिसलं नाही, त्याला जाणवलं नाही. पण हे सगळे वाद पाहिल्यानंतर मला आता पुढच्या वेळी मला वाटतं नवीन अध्यक्ष साहित्य मंडळाला येतील, पण त्यांना आपण सूचना नक्की करा की आम्ही एखादं काम द्यायचं असेल सरकारमध्ये तर आम्ही जे टेंडर मागवतो त्या टेंडरमध्ये टेक्निकल बीड असतं. तसं बाबा तुम्ही नाव काय देणार, व्यासपीठावर फोटो कोणाचा लावणार, स्वागत किती करणार, किती राजकीय बोलवणार हे आधी सांगा, मग तुम्हाला देतो. कारण नंतर कॉन्ट्रोवर्सी नको आपल्याला. कारण एक तरी क्षेत्र मराठीतलं असं ठेवूया की जिथे कुठेही वाद नाही आणि ते क्षेत्र म्हणजे साहित्य संमेलनच असलं पाहिजे असं मानणारा मी एक राजकीय कार्यकर्ता आहे. ज्या गोष्टी आता आधी मागून घेऊ ना आपण, शक्य आहे टेक्निकल बीड मागवणं त्या अर्थाने. नाहीतर मग एकदा जर निर्णय झाला तर त्यावर मला असं वाटतं की त्यातून जास्तीत जास्त चांगलं आपल्याला कसं काढता येईल